प्रत्येकालाच आपलं घर डेकोरेट करायची इच्छा असते। प्रत्येकाला वाटतं की आपलं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज असावं, पण बरेचदा पैशाच्या अभावी मार्केटमधून प्रत्येक वस्तू विकत घेणे हे पॉसिबल नसतं। तर हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असेच झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करण्यात मदत करेल। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या प्रत्येकाच्याच घरात अशा प्रकारचे जे प्लास्टिकचे मोठे मोठे डब्बे असतात ते कधी ना कधी येतच असतात। जसं पेंटच्या बकेट झाल्या किंवा आपण नॉर्मली ज्या बकेट पाण्यासाठी यूज करतो त्या बकेट जुन्या झाल्या की बरेचदा आपण फेकून देतो, तर त्याचा देखील आपण उपयोग करू शकतो। तर माझ्याकडे देखील हे दह्याचं मोठं कंटेनर होतं, तर हा प्लास्टिकचा डब्बा पहिले तर मी फेकूनच द्यायचा विचार केले। नंतर विचार केला की यापासून जर आपल्याला घराला डेकोरेट करण्यासाठी काही वस्तू तयार करता आली तर मी काय केलं की वरचा जो याचा नोक होता ना तो कटरच्या मदतीने पहिले कट करून घेतला आणि त्यानंतर माझ्याकडे ज्यूटची दोरी उपलब्ध होती। या दोरीचा उपयोग करून मी ग्लूगनच्या हेल्पने ही दोरी या कंटेनरवर पूर्ण राऊंडमध्ये चिपकवून घेतलेली आहे आणि या दोरीपासून आपला हा ब्युटिफुलसा एक DIY रेडी आहे। तर याआधी देखील मी या दोरीपासून तुमच्यासोबत एक सुंदरसा पेंटच्या बकेटपासून प्लांटर रेडी केला होता। तर तुम्ही बघितलं असेल हे ज्यूटचे जेव्हा प्लांटर आपण मार्केटमधून विकत घेतो ना ते खूप महागडे मिळतात आणि मी ज्या साईजमध्ये बनवलेला आहे तो प्लांटर जर आपल्याला विकत घ्यायचा आहे तर 500हून कमी मिळणार नाही। या व्यतिरिक्त या सेम दोरीचा उपयोग करून मी तुमच्यासोबत ऑलरेडी एक ज्यूट प्लांटर पेंटच्या बकेटपासून दाखवला होता। तो देखील प्लांटर आज मार्केटमध्ये तुम्ही विकत घ्यायला गेला तर खूप महागडा मिळतो आणि हे प्लांटर जर तुम्ही कोणाला सांगणार नाही तर कळणारच नाही की आपण घरी बनवलेले आहे, कारण अगदी मार्केटसारखे सुंदर दिसतात। या व्यतिरिक्त या सेम दोरीचा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी ज्यूटची मोठी मॅट रेडी करू शकता। जर तुम्हाला ज्यूटची मार्केटमधून मोठी मॅट घ्यायची असेल ना अगदी साईजमध्ये मोठी तर ती 700-800हून कमी मिळणार नाही, तर या सेम दोरीचा उपयोग करून तुम्ही घेऊ शकता। तर या दोरीचा बंडल मी जवळजवळ 250 रुपयाला घेतला होता आणि या एका दोरीच्या बंडलमध्ये मी जवळजवळ 3 आयटम रेडी केलेले आहे। तर बघू शकता हा कॉर्नर मी या ज्यूटच्या प्लांटरपासून रेडी केलेला आहे आणि दिसायला अगदी छान दिसत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी खर्चात आणि कमी मेहनतीत देखील घराला डेकोरेट करू शकता। मला तरी वाटतं घराला जर नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवायचं असेल तर घरातली प्रत्येक वस्तू व्यवस्थित ऑर्गनाइज करायला हवी। जसा हा रिमोट दिसायला अगदी छोटा दिसतो, पण जर तुम्ही याला व्यवस्थित ऑर्गनाइज नाही केलं तर यावर धूळ जमा होणार आणि मात्र मग ती क्लीन करणे खूप डिफिकल्ट होईल, कारण याला बटन्स असतात। बटनच्या गॅपमध्ये जर धूळ जमा झाली तर मग ती व्यवस्थित क्लीन होत नाही। मग त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे रिमोट कव्हर देखील उपलब्ध आहे, तर तुम्ही ते एक रिमोट कव्हर घेऊ शकता। अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळतात आणि ही वस्तू आपल्याला एकदाच घ्यायची असते, नाही तर तुम्ही अशा प्रकारे आपल्या घरात कधी ना कधी ट्रान्सपरंट प्लास्टिक्स येतच असतात, तर त्याने देखील या रिमोटला व्यवस्थित रॅप करून तुम्ही ठेवू शकता। बघू शकता दिसायला अगदी छान रिमोट दिसत आहे आणि धूळ जरी जमा झाली तर आपण कापडाने वाईप केलं की इझिली क्लीन होऊन जाईल। तर मी मार्केटमधून असे ऑनलाईन कव्हर मागवले होते, क्वालिटी खूप छान आहे, पण काय झालं की माझ्या घरात लहान मुलगी आहे आणि ती नेहमी या कव्हरमधून रिमोटला काढत असते, तर आता रिमोटसाठी काहीतरी जुगाड करायचा होता, त्यासाठीच मी ही आयडिया ट्राय केली आहे। तुम्ही वाटेल तर असे ऑनलाईन कव्हर मागवू शकता किंवा लोकल मार्केटमधून घेऊ शकता, नाहीतर प्लास्टिकने देखील या रिमोटला पॅक करून ठेवू शकता। जर तुम्हाला आपला बेड नेहमी स्वच्छ ठेवायचा असेल तर बेडवरची बेडशीट नेहमी ऑर्गनाइज करून ठेवायला हवी। तुम्ही बरेचदा बघितलं असेल बेडवर जरी महागडी बेडशीट आपण स्प्रेड केलेली असेल आणि ती जर व्यवस्थित सेट नसेल, इकडे तिकडे पसरलेली असेल, गादी दिसत असेल, मग महागडी बेडशीट टाकून देखील आपला बेड ऑर्गनाइज दिसत नाही। बेडशीट कुठलीही असो, स्वस्त असो की महागडी असो, ती व्यवस्थित बेडवर ऑर्गनाइज असायलाच हवी, व्यवस्थित टक केलेली असायला हवी, जेणेकरून आपलं बेडरूम दिसायला छान दिसते। कारण आपल्या बेडरूममधली सर्वात मोठी वस्तू ही बेडच असते आणि सर्वात प्रथम कोणीही बेडरूममध्ये एंटर केलं की लक्ष आपल्या बेडकडेच जातं, त्यामुळे बेडरूममधला बेड नेहमी स्वच्छ ठेवायलाच हवा। पण तुम्ही बघितलं असेल ज्या साध्या बेडशीट असतात ना त्या तुम्ही कितीही सेट केल्या तरी त्या जास्त काळ ऑर्गनाइज राहत नाही आणि ज्यांच्या घरी लहान मुले असतील ना त्यांच्या घरी तर तुम्ही विचारूच नका। आता माझ्या घरी लहान मुलगी आहे आणि मी नेहमी या बेडवर इलास्टिक बेडशीटच टाकायचा प्रयत्न करते, पण माझ्याजवळ ही पिंक कलरची बरेच वर्षापासून बेडशीट आहे, पण मी या बेडवर टाकतच नाही। तर मी या बेडशीटवर एक हॅक अप्लाय केला आहे आणि या हॅकचा
उपयोग करून तुम्ही इलास्टिक बेडशीट देखील रेडी करू शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, बेडवर बेडशीट टाकायची आहे आणि चारही कॉर्नर्स सेम साईजमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलं त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायची आहे आणि कॉर्नर्स पकडून हे कॉर्नर शिलाई मशीनच्या हेल्पने किंवा तुम्ही हाताने देखील स्टिच करू शकता। इथे तुम्हाला बेडशीट कट करायची देखील गरज नाही। तुम्ही वाटेल तर या बेडशीटला इलास्टिक लावून याला इलास्टिक बेडशीट देखील बनवू शकता, पण मला इथे गरज नाही वाटली कारण तुम्ही पाहू शकता माझा बेड चारही बाजूनी कव्हर असल्यामुळे जी बेडशीट आहे ती कॉर्नर्सने जर पॅक असेल तर गादीमध्ये फसला जाईल आणि आता तुम्ही कितीही या बेडशीटवर मस्ती केली किंवा या बेडशीटला ओढलं तरी हे कॉर्नर्स गादी खालून बाहेर पडणार नाही। तर जर का तुमच्याकडेही लहान मुले असतील आणि वारंवार बेडवरची बेडशीट खराब होत असेल तर तुम्ही देखील हा हॅक नक्की ट्राय करून बघा। आपण आता याचे कॉर्नर शिवून घेतल्यामुळे कॉर्नरचा भाग फसला गेलेला आहे। तुम्ही वाटेल तर जर का तुमच्याकडे शिलाई मशीन असेल ना तर तुम्ही याला इलास्टिक देखील लावू शकता, पण प्रत्येकाच्या घरी शिलाई मशीन नसतं तर त्यासाठी तुम्ही हा सिंपल हॅक ट्राय करू शकता। अगदी हाताने देखील तुम्ही शिलाई केली तरी चालेल। हाय, तर बरेच दिवसानंतर आपण फेस टू फेस बोलत आहोत कारण आमच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असते। या व्यतिरिक्त माझ्या घरी छोटी मुलगीही आहे, तिचाही आवाज असतो, सासू सासरे असतात। तर बरेच मैत्रिणींनी मला मेसेज केला होता ही माझी मशीन पाहून की ताई ही मशीन कुठल्या कंपनीची आहे, कितीला घेतली, कशी वर्क करते। तर त्यासाठीच थोडासा व्हिडिओ बनवावा म्हणून दाखवत आहे तुम्हाला। तर ही उषा कंपनीची मशीन आहे, मी ही ऑनलाईन घेतलेली आहे, तुम्ही लोकल मार्केटमधूनही विकत घेऊ शकता। तर जेव्हा मी कस्टमर केअरला कॉल केला होता तर या मशीनची प्राइस 15,000 सांगितली होती आणि ऑनलाईन मी ही 10,000ला घेतलेली आहे आणि जर तुम्ही लोकल मार्केटमध्ये विचारलं तर मला ते त्यांनी 12,000ला सांगितलं। तर अमेझॉनवर याची प्राइस वरती खालती होत असते। तर आता मी रिसेंटली चेक केलं होतं तर त्या दिवशी 10,500 दाखवत होते, आता माहिती नाही, तुम्ही चेक करून बघा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते, जर का घ्यायची असेल तर खूप युजफुल आहे कारण घरात अशी एक स्टिचिंग मशीन हवीच। कारण जसं आपण कूलर, फॅन त्याचबरोबर बाकी घरच्या फर्निचरमध्ये इन्व्हेस्ट करतो ना, तर मला तरी वाटते की घरात अशी एक मशीन हवी कारण आपल्याला भरपूरसे कपडे अल्टर करायचे असतात आणि स्पेशली मी त्यासाठीच घेतली आहे। मला काही कपडे वगैरे शिवायचा शौक नाही आहे, पण तुमच्यासोबत मी ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया त्याचबरोबर माझ्या मुलीचे कपडे, माझे कपडे वगैरे अल्टर करायसाठी मी स्पेशली घेतली। आणि ही मशीन घेण्याआधी तुम्हाला सांगू मला झिरो नॉलेज होता, अगदी मी याआधी मशीनला टच देखील केले नव्हते। पहिल्यांदा जेव्हा ही मशीन आली ना मला खूप भीती वाटली, पण युट्यूबवर भरपूरसे व्हिडिओ उपलब्ध आहे की ही मशीन कशी यूज करायची। या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा ही मशीन ऑनलाईन किंवा लोकल मार्केटमधून जरी विकत घेतली तर त्यांच्याकडून एक माणूस येतो आणि ही मशीन कशी चालू करायची, धागा कसा लावायचा, स्टिचिंग कशी करायची त्याबद्दल सगळी माहिती ते प्रोव्हाइड करतात। त्यामुळे खूप इझी आहे। माझे मिस्टर देखील या मशीनला चालवतात, एवढी इझी आहे कारण त्यांना देखील नॉलेज नाही। त्यामुळे तुम्ही बिंदास डोळे झाकून ही मशीन घेऊ शकता, अगदी युजफुल आहे। माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही युट्यूबवर भरपूरसे व्हिडिओज आहे ते देखील चेक करा, लोकल मार्केटमध्ये देखील जाऊन बघा आणि त्यानंतरच निर्णय घ्या। कारण 10,000 म्हटले तर खूप मोठी व्हॅल्यू आहे, इन्व्हेस्ट करायला थोडी भीती वाटते, त्यामुळे सगळं विचार करा आणि घ्या। या व्यतिरिक्त ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीची ऑटोमॅटिक मशीन आहेत, तुम्ही त्या देखील घेऊ शकता, पण मला हे खूप युजफुल प्रोडक्ट वाटलं, तुम्ही कुठल्याही कंपनीची घ्या। तर भरपूर ताईंनी कमेंट केलं होतं त्यामुळे सांगितलं। तर आता रिसेंटली मला वाटते सेल वगैरे चालू आहे तर प्राइसेस कमी झालेले आहेत, तर तुम्ही विकत घेऊ शकता। तर हेच आहे या मशीन बद्दल। तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। नेहमीप्रमाणे सांगते, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।